नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे आणि एकंदरीतच चीन आणि पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात, काय त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी संपूर्णपणे बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। करू शकता चीन आणि पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात। केंद्र सरकारने जर कांदा निर्यातीचे धोरण बघितले तर मागील 2 वर्षापासून त्यामध्ये सातत्याने बदल होत असताना दिसून येत आहे। त्यासोबतच आखाती देशांच्या माध्यमातून आता भारताऐवजी चीन आणि पाकिस्तानमधील कांद्याची मागणी वाढू लागलेली आहे। त्यामुळे आता भारतातील कांद्याला याचा खूप मोठा फटका बसत असून गेल्या 3 महिन्यापासून JNPT बंदरावर कांद्याची निर्यात तब्बल 40% पर्यंत घसरली असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, कांदा निर्यातदार आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडल्याचं दिसून येत आहे। JNPA बंदरातून आखाती सौदी अरेबिया, दुबई तसेच कतार, श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूर या देशातून प्रत्येक महिन्याला 2500 कंटेनर कांद्याची निर्यात केली जात होती। परंतु या ठिकाणी बघितलं आता ही निर्यात 1000 कंटेनर आली असून आखाती देशांना आता चीन आणि पाकिस्तानमधून मिळणारा कांदा प्रति टन $220 रुपयाचे बघितले तर 18,920 रुपये तर दराने मिळत आहे। तर भारतीय कांद्याच्या तुलनेने मात्र प्रति टन $270 $23,290 रुपये मोजावे लागत आहे। चीन आणि पाकिस्तानच्या कांद्यापेक्षा प्रति टन सुमारे 4300 रुपये जास्त मोजावे लागत असल्याने साहजिकच आखाती देश भारताच्या कांद्यापेक्षा कमी दराने मिळणाऱ्या चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याला पसंती देत असून त्या कांद्याची मागणी वाढली आहे। केंद्र सरकारच्या अशा पद्धतीने धरसोड धोरणामुळे निर्यातीला फटका बसत असल्याचा दावा एकंदरीतच जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तर व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतोय। जे महाराष्ट्र जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।